8 महिन्याआधी मौजेरुई येथे चुलत भावाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस तेलंगणातून संगारेड्डी मणिपूर पकडलं. माहूर पोलिसांची जबरदस्त कामगिरी. माहूर तालुक्यातील मौजेरुई येथे देशमुख कुटुंबातील सख्ख्या चुलत भावाचा दोघा भावंडांनी शेतीच्या वादातून केल्याची घटना दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती, तर एक आरोपी फरार झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईनवाड यांच्यासह पोलिसांनी तेलंगणातून संगारेड्डी मणिपूर दिनांक 2 रोजी अटक केल्याने पोलिसांच्या या जबरदस्त कामगिरीचं अभिनंदन होत आहे. माहूर तालुक्यातील मौजेरुई येथे दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी देशमुख कुटुंबियांच्या शेतीच्या वादातून बैठक बोलवण्यात आली होती. यामध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्यासह सर्व गावकरी उपस्थित होते. यांच्या समक्ष वाद निपटण्यात आला होता, परंतु राहिल बबलू देशमुख आणि सोहेल बबलू देशमुख यांनी वाद निपटल्यानंतर परवेश पंटूश देशमुख याला धरून सर्व गावकऱ्यांसमक्ष वेळाने सपासप वार करून त्याचा निघृण खून केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी राहिल बबलू देशमुख यास अटक केली आहे, तर सोहेल बबलू देशमुख हा 8 महिन्यांपासून फरार होता. परवेशचे वडील पंटूश देशमुख यांनी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन आरोपीच्या नातलगांकडून धमक्या येत असल्याने फरार आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती. पंटूश देशमुख यांच्या मागणीची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी खबरांमार्फत लपून असलेल्या सोहेल देशमुख यास दिनांक 2 रोजी तेलंगणातून संगारेड्डी जिल्हा मणिपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईनवाड, जमादार प्रकाश गेडाम, पोलीस डी खंडाळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.